नाशिकची बातमी आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जिल्ह्यामध्ये युरियामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। शेतीसाठीचा 90 टन अनुदानित युरिया खासगी कंपनीकडे आढळलाय। तिंडोरीच्या गोदरेज ॲग्रोवेट कंपनीमध्ये पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर होत होता। हरियाणा आणि कलकत्त्यामधून हा अनुदानित युरिया आला होता। या प्रकरणी 90 टन युरिया जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये कृषी विभागाच्या अहवालानंतर कंपनी संचालक, युरिया पुरवठादार, कंपन्या, वाहतूकदार अशा 9 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। इम्पोर्टेड युरिया होता का जो त्यांनी इंडस्ट्रियल यूज करता पशुखाद्याकरता वापरला, ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती। त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे, ते इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे, त्याच्यानुसार आपण संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहे। जिथं जिथं अशा बाबी ज्या शेती उपयोगी युरिया आहे तो इंडस्ट्रियल बाबतीत वापर होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून तिथं आपण कारवाईबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।